हे दोन काय महत्वाचं कॅरेक्टर येतं, काय कार्यकर्ते येतं भाद्रवाडी संघाचे, सॉरी मंडळाचे. माग गणपती आणि पुढे डाव पडला यांचा. आणि हा सगळ्यात मोठा कार्यकर्ता बघा, रामकृष्ण हरी. जय नाही रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया. कसं आहे म्हणजे याच्या कडक ते धडकत्या फडकत्या ब्लॉग मध्ये तुमचं दंदनी स्वागत. मी संकेत जाधव आणि आजचं तुमच्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत. तर म्हणजे आजचा ब्लॉग खतरनाक आहे, कारण की आमच्या गावामध्ये आता म्हणजे सगळीकडेच गणपती बसतात. मी तुम्हाला आज आपल्या गावातले सगळे गणपती दाखवणार आहे, कारण की आमच्या गावात टोटल 7 मंडळ आहेत. तुम्हाला मी आता 7 मंडळांचे 7 गणपती दाखवतो. तर चला सुरू करू. तर म्हणजे आता मी सगळ्यात पहिल्यांदा आलोय आमच्या स्वतःच्या मंडळाकडे. हा आहे आपल्या मंडळाचा गणपती. तर म्हणजे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत 7 मंडळांचे 7 गणपती दाखवणार आहे आमच्या खानापूर गावामधले. त्यासाठी आपण सुरुवात करतोय आपल्या मंडळापासून. तर कसं आहे, आपलं मंडळ ते आपलं मंडळच असतं, म्हणून म्हटलं मग सुरुवातच आपल्या मंडळापासून करावी. तर मी ह्याला सांगितले लाइटिंग लावायला. तर म्हणजे आता लाईट लावली बघा, लाईट लावली बघा कसं दिसते, एकदम कडक दिसते आता. तर म्हणजे तुम्हाला मी आता आपलं पहिला गणपती दाखवला आमच्या गावातला, आणि सुरुवातच आपण केली आमच्या मंडळापासून. तर चला आता दुसऱ्या मंडळाकडे जाऊ. तर म्हणजे आपण आम्ही दुसऱ्या मंडळाकडे, आणि हा आहे आमच्या ग्रामदैवताचा गणपती. तर आता तुम्हाला आवाज येत नसेल, कारण की त्यांना जोरात टॉलबी लावलं, तुम्हाला आवाज काही येणार. आता हा बघा आपल्या ग्रामदैवताचा म्हणजे देवळाईचा गणपती. तर म्हणजे आता आपण आलोय पुढच्या गणपतीपाशी, आणि हा गणपती संघर्ष मित्र मंडळाचा, आणि इकडे बसलेत संघर्ष मित्र मंडळाचे कार्यकर्ते, आणि हा सगळ्यात मोठा कार्यकर्ता बघा, रामकृष्ण हरी. जय नाही रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया. तर म्हणजे आता तुम्ही हे बघितलंच असेल. आता आपण जाऊ पुढच्या गणपतीकडे. तर म्हणजे आता आपण आले पुढच्या गणपतीकडे, आणि आमच्या खानापूर गावातले सगळे एवढा मोठा गणपती असता. हा गणपती बघू शकता तुम्ही, एका नजरेमध्ये हा गणपती बघायलाच येत नाही. वा यार, किती मोठा गणपती, खानापूरच्या इतिहासात पहिल्यांदा असतं. आणि म्हणजे आपल्याला आता गणपती बाप्पाचा प्रसाद भेटायचा आहे, कारण की आता गणपती बाप्पाची पूजा पण आहे, आणि यांनी प्रसाद वाटायला घेतलाय, त्यांना पण गणपती बाप्पा. बाकी म्हणजे आता गणपतीची पूजा असल्यामुळे सगळी पंगत बसली बघा, इकडे तुम्ही बघू शकता. म्हणजे आता तुम्ही ते गणपती बघितलं असेल, साऊंडच्या आवाजामुळे एवढा काय तुम्हाला क्लिअर आवाज आला नसेल. तुम्हाला मी आत्ता सांगतो की हा गणपती खानापूरमध्ये सगळ्यात मोठा आहे, कारण की आत्तापर्यंत एवढा मोठा गणपती कुठल्याच मंडळाचा नव्हता. हा गणपती 15 फुटाचा आहे, खानापूरचा पहिला नवीन इतिहास. तर चला आता आपण पुढचा गणपती बघूया. तर म्हणजे आता आपण आलोय मोरयाईच्या गणपतीकडे, आणि इकडे बसले सगळे मोरयाईचे कार्यकर्ते, त्यांचा पडलाय डाव. माग गणपती आणि पुढे डाव पडला यांचा. तर म्हणजे आता तुम्ही हा गणपती बघितलाच असेल, हा मोरयाईकरांचा मोरेश्वर होता. तर आता चला आपण पुढच्या गणपतीकडे जाऊया. तर म्हणजे आता आपण आले भाद्रवाडीच्या गणपतीपाशी, आणि हे दोन काय महत्वाचं कॅरेक्टर येतं, काय कार्यकर्ते येतं भाद्रवाडी संघाचे, सॉरी मंडळाचे मेन कार्यकर्ते आले. तर म्हणजे आता तुम्ही हा गणपती बघितलाच असेल. आता जाऊ आपण पुढच्या आणि शेवटच्या गणपतीकडे, चला. म्हणजे मी आता आलोय शेवटच्या आणि सगळ्यात भारी गणपतीकडं. तर हा आहे धुमाळवाडीकरांचा गणपती, बघू शकता तुम्ही. आणि अजून तरी काय मंडळापाशी कोण आलं नाही गणपतीपाशी. आरतीची वेळ झाली, कधी येणार आहेत सगळी.
मंडळी तुम्ही आतापर्यंत गावातलं सगळं गणपती बघितलं आणि एक गणपती बघायचा राहिलाय आणि तो म्हणजे माझ्या घरचा गणपती, माझ्या घरचा बाप्पा. तर चला तुम्हाला आता तो गणपती दाखवतो आणि या व्हिडिओचा एंड करून टाकतो. मला लय लांब जायचंय कारण की आमच्या घरी इथून जवळजवळ 1-1.5 किलोमीटर लांब आहे आणि आता पावसानं मला धरलंय. पटकन मला घरी पोचलं पाहिजे. मी आता घरी जाता जाता दूध घ्यायला आलो होतो. जाता जाता म्हणलं त्यांचं पण डेकोरेशन बघावं, ज्यांच्याकडे आपण दूध घ्यायला आलो त्यांचं डेकोरेशन बघा. यादवांचं डेकोरेशन आहे मस्तच केलंय. जिथपर्यंत मला समजते ना तिथपर्यंत हे पहलगाम अटॅकचा बदला घेतलेला ते दृश्य बनवलेले आहे इथं बघा. या साईडला पाकिस्तानचे हेडक्वार्टर बनवले, इकडं आपलं इंडिया मिसाईल सोडते असं दाखवले. मस्तच बनवले. तर म्हणजे तुम्ही आतापर्यंत सगळं गावातलं गणपती बघितलं पण आता आमच्या घरचा गणपती पण बघा. कमेंट मध्ये सांगा डेकोरेशन कसं झालं. तर म्हणजे तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही नवीन असाल ना चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. अर्धांगी पार्वती जपनाच्या माळा युगती जेवढ षडगंड निळा आयसा शंकर शोभे वनमाळ लाळा